अब्दुल सत्तारांच्या विरोधात विधानसभा लढवणारे सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत बनकरांचा पक्षप्रवेश. विधानसभा निवडणुकीत 3 वेळा नशीब आजमावून देखील कपाळी विजयाचा गुलाल लागला नाही. पक्षही बदलला, पण नशिबात आमदारकी नसल्यानं उमेदवारीसाठी शिवसेना उभाटा पक्षात गेलेले बनकर पुन्हा भाजपमध्ये परतलेत. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडलाय. अब्दुल सत्तार यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी बनकर यांना उद्धव ठाकरेंच्या सेनेत पाठवण्याची खेळी करणारे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड सोयगाव मतदारसंघात सुरेश बनकर यांचा विजय झाला नसला तरी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तालुक्यात किती हवा आहे हे दाखवण्यात दानवे आणि स्थानिक भाजपचे नेते यशस्वी ठरले. सुरेश बनकर हे सुरुवातीपासून भाजपचे कट्टर पदाधिकारी आणि रावसाहेब दानवे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. सिल्लोड मधून त्यांनी 4थ्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना विजय मिळाला नसला तरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेल्यानंतर सत्तार विरोधकांनी एकजुटीनं बनकर यांचा किल्ला लढवला होता. मूळचे भाजपचे असलेले सुरेश बनकर केवळ विधानसभेच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षात गेले होते हे स्पष्ट होतं. शिवाय सिल्लोडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद मर्यादित आहे. अशा वेळी भाजपमध्ये घरवापसी करणं हिताचं ठरेल अशी त्यांच्या समर्थकांचीही मागणी होती. शिवाय विधानसभा निवडणुकीआधी ठरलेल्या स्क्रिप्ट प्रमाणेच बनकर यांची भाजपमधील घरवापसी म्हणावी लागेल. त्यामुळे बनकर यांच्या भाजप प्रवेशाचं फार आश्चर्य वाटायला नको. एडीएन YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.